नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आपली नवीन आता एक नोटिफिकेशन आलेली आहे MPSC कडून, ज्यामध्ये आपल्याला असिस्टंट टाउन प्लॅनिंग म्हणजेच नगरविकास विभागाच्या जागा निघालेल्या आहेत. त्याबद्दल ही व्हिडिओ आहे. तर तुम्हाला जर एक्झामबद्दल, क्वालिफिकेशनबद्दल, मार्किंग सिस्टमबद्दल आणि सिलेबसबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्व डाऊट्स क्लिअर होतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जाहिरात निघालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जो निश्चित केलेला वेळ आहे ती आहे 31 जानेवारी टू 21 फेब्रुवारी, म्हणजेच तुमचं 21 फेब्रुवारीपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर त्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आता तुम्हाला वेळ आहे, लवकरात लवकर फॉर्म भरू शकता. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध पदसंख्या ज्या आहेत असिस्टंट टाउन प्लॅनिंगसाठी त्या 138 आहेत. आणि ह्याच्यात जे आरक्षण दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. जर एकूण पदं आपल्याला टोटल 138 अशी पदं निघालेली आहेत ह्यावेळेस. तर तसं बघायला गेलं तर ही संख्या जास्त आहे प्रत्येकाला ट्राय करण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अजासाठी 19 जागा निघालेल्या आहेत, अजसाठी 10 जागा निघालेल्या आहेत, विजे असाठी 4 जागा आहेत, भज बसाठी 2 आहेत, भज क साठी इथे 5 जागा दिलेल्या आहेत आणि भज ड साठी 3 जागा दिलेल्या आहेत आणि विमाप्र यांच्यासाठी 3 आणि आदुग यासाठी 14 असे जागा दिलेल्या आहेत आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 26 आणि एकूण आरक्षित 86 जागा दिलेल्या आहेत. आणि अराखीव म्हणजे ओपनसाठी 52 आहेत. तर एकूण 138 आहेत. आणि सर्वसाधारण याच्यामधून सुद्धा जागा आहेत, म्हणजे सगळ्यांसाठी त्यांच्यासाठी पण नियुक्त करून दिलेले आहेत, विहित करून दिलेले आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा एकूण 34 अशा जागा आहेत. आणि महिलांसाठी सुद्धा खूप जास्त पदसंख्या इथे दिलेली आहे, 41 अशी एकूण पदं आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे आपापले तुम्ही कॅटेगरी वाईज पाहू शकता. खेळाडूंसाठी सुद्धा त्यांचे विहित करून दिलेले आहेत, एकूण 7 जागा त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. आणि दिव्यांगांसाठी सुद्धा एकूण 138 पदांपैकी 6 पदेही त्यांच्यासाठी दिलेली आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये आपापले कॅटेगरी वाईज दिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. तर त्यांनी पाहू शकता इथे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि पदसंख्या आणि आरक्षणाबद्दल सर्व तरतुदी इथे दिलेल्या आहेत आपल्याला. तर आपली जी टाउन प्लॅनिंगसाठी जी तुम्ही पदसंख्या आपल्याला पाहिली आहे, तुम्ही आता आरक्षणसुद्धा तुम्ही पाहिले, जर तुम्हाला त्याच्यामध्ये जागा असतील आणि तुम्हाला भरायचं असेल तर ऑनलाईन अर्ज पद्धतीने तुम्हाला भरावा लागणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला MPSCची जी आपली नेहमी आपण MPSCची जी आपलं पोर्टल आहे, मेन पोर्टल, त्यावर जाऊन अर्ज भरायचा आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे आपल्या MPSCच्या पोर्टलवर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही केलेलं नसेल तर आधी तुम्हाला जर तुम्ही रजिस्टर केलेलं नसेल तर आधी तुम्हाला रजिस्टर करून घ्या आणि मग तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकून, पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तुम्ही. ओके. तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट मी सांगितलं 21 फेब्रुवारी, तर त्याआधी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके. त्यानंतर ह्या अटी वगैरे दिलेल्या आहेत, तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला जास्त डीपमध्ये जायचं असेल तर. खेळाडूंसाठी सुद्धा त्यांच्या शर्ती दिलेल्या आहेत, जर तुम्ही पात्र आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. आणि आरक्षण दिव्यांगांसाठी जे आरक्षण आहे त्यासाठी सुद्धा तरतुदी दिलेल्या आहेत. अनाथासाठी सुद्धा आरक्षण तिथे दिलेलं आहे. तर तुम्ही नक्की वाचा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर.
मी कॉमन डाऊट सगळे असतील तेवढे मी सांगते आहे. तर तुम्हाला वेतन श्रेणी इथे दिलेली आहे. स्तर एस साठी 41,800 रुपये ते 1,32,300 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते, म्हणजे हे तुम्हाला आता दिलेले आहे त्या रकमेवर तुमचे भत्तेसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड होतील आणि मग तुम्हाला तुमचे वेतन मिळेल. ओके. आणि पात्रता जर बघाल तर तुम्हाला मिनिमम तुमचं वय जे आहे ते 18 असलंच पाहिजे. ओके. आणि जर तुमचं जे ओपनसाठी मिनिमम 33 एज दिलेलं आहे आणि जो अनाथांसाठी आणि मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी यांच्यासाठी अनाथ हॅलो ओके. तर अधोग अनाथ होता, पण ह्यावेळेसच्या जी नोटीस निघाली त्याच्यामध्ये एज क्रायटेरिया चेंज करून तो रिड्यूस केला होता आणि 33 केला होता. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम झाले होते की ते खूप वर्षांपासून प्रिपरेशन करत होते आणि अचानक असं आयोगाने क्रायटेरिया चेंज केल्यामुळे त्यांचं नुकसान होणार होतं. पण आत्ता नवीन शुद्धीपत्रक पुन्हा आलं या नोटीसनंतर आणि त्याच्यामध्ये चेंजेस असे झाले आहेत की आपला एज क्रायटेरिया हा जो रिड्यूस केलेला होता 33चा तर तो आता 38 केलेला आहे. त्यामुळे ह्या नोटीसमध्ये अपडेट्स आहेत. तर अजून तो आलेला नाही आहे अपडेट, तो ऑफिशियल नोटीसमधून येईल. पण त्यांनी शुद्धीपत्रक वेगळं काढलं आहे तर त्याच्यामध्ये 38 असं झालं आहे. तर तुम्ही ते नोंद करा की हे 33 नाही तर 38 आहे. ओके. आणि जो मागासवर्गीयांसाठी सुद्धा 38 नसून 43 आहे. ओके. आता तर 43पर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्ही आता फॉर्म भरू शकता. आणि ओके. आणि ओके पुढे आता आणि जे सैनिकांसाठी जे आपला आहे कालावधी अधिक 3 वर्ष हा सेमच आहे आणि दिव्यांगांसाठी 45 वर्ष हे पण बरोबर आहे. ओके. अजून आपल्याला जी शैक्षणिक अर्हता आपल्याला इथे नमूद करून दिलेली आहे तर तुम्हाला हा पेपर जो होणार आहे तो डिग्री तुम्हाला आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी दिलं आहे की डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग और सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग और अर्बन रूरल इंजिनिअरिंग और आर्किटेक्चर और कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी और अर्बन प्लॅनिंग ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन, म्हणजे त्यांनी डिग्री हा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. किंवा म्हणजे हा सेकंड पॉईंट आहे हा तो किंवामध्ये आहे. किंवा शासनपत्र नगरविकास विभाग क्रमांक नियुक्ती 11-21 प्रक्र क्रमांक 119 नावी 27 दिनांक 12 जानेवारी 2022 अन्वय सहाय्यक नगररचनाकार श्रेणी क्रमांक 1 या पदाकरिता 1 स्थापत्य बांधकाम अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन किंवा सिव्हिल कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट किंवा नियोजन प्लॅनिंग किंवा नागरी आणि प्रादेशिक योजना अर्बन आणि रिजनल प्लॅनिंग किंवा वास्तुशास्त्र आणि प्रादेशिक योजना यांच्यासाठी सुद्धा पदवी समकक्ष अर्हता म्हणून ग्राह्य समजण्यात येतील. ओके. म्हणजे यांच्यासाठी सुद्धा त्यांनी हा फॉर्म क्वालिफिकेशन आपले दिलेले आहेत ते भरू शकतात. ओके. ते ह्या फॉर्म भरू शकतात. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला मी सांगितली आहे की ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्याच्यासाठी खातं तयार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे रजिस्टर नसेल तर तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि ऑनलाईन आपण आपल्या MPSCच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही भरा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे कागदपत्र अपलोड करायचे आहेत ते आपण आपले डॉक्युमेंट्स आपल्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर एक्झाम्स देत असाल एक गव्हर्नमेंट एक्झामसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असलेच पाहिजे. ते म्हणजे तुमचं नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्ही नेहमी ते अपडेट करत राहणं आवश्यक आहे.
तुमचं जर कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे. आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट पण त्यासाठी लागतंच नेहमी. त्यामुळे हे आज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ह्याच कागदपत्र तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जर अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, नॉन क्रिमिलियर दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, सैनिकी पुरावा, अनाथ आरक्षण पात्र असल्याचा पुरावा, खेळाडूंसाठी पुरावा, अराखीव महिला खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. ओके, हे तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे. आणि तुम्हाला ह्याच्यासाठी जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ती तुम्हाला माहीतच आहे, mpsconline.government.in यावर तुम्ही जाऊन करू शकता. फॉर्म भरायचा आहे. इथे दिलेले आहे आपल्याला 31 जानेवारी 2022 रोजी 12 वाजेपर्यंत. तर मी सांगितल्याप्रमाणे जी आपली अर्ज करण्याची वेळ आहे ती 31 जानेवारी पासून 2 वाजल्यापासून ते 31 जानेवारी 2022 रोजी 2 वाजल्यापासून दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी 12 वाजेपर्यंत तुम्हाला भरता येणार आहे. ओके, आणि आता आपण ह्याचे शुल्क बघूया. म्हणजे तुम्हाला जी फी भरायची आहे, जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला 394 म्हणजे 394 रुपये तुम्हाला फी आहे. जर तुम्ही मागासवर्गीय असाल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल, अनाथ असाल तर तुम्हाला 294 इतकी फी तुम्हाला तिथे भरावी लागणार आहे. ठीक आहे, आणि ही नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि हे जे पेमेंटचे तुम्हाला जर पेमेंटमध्ये काही अडचण येत असेल तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा कसं भरायचं आहे ते सुद्धा तिथे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर आपण ह्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवूया आणि आपण कसं पूर्ण पेमेंट करता येईल तुम्हाला ते आपण पाहूया अगोदर. बाकी आणि तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा जो सिलेबस असेल तो आपण एक्झाम पॅटर्न कसा असेल, सिलेबस कसं असेल, मार्किंग कशी असेल ते आपण पाहूया. तर तुम्हाला शासनाकडून जे आपलं शुद्धीपत्रक आलं आहे, शासनाकडून जे शुद्धीपत्रक आलं होतं, जे आयोगाने आपल्याला पुन्हा एक शुद्धीपत्रक पाठवलं आहे 15 फेब्रुवारी 2022 रोजी. तर त्याच्यामध्ये जे चेंजेस झाले होते, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुमचे जे किमान वय होतं ते मागासवर्गीयांसाठी आणि ओपन सगळ्यांसाठीच म्हणजे 18 होतंच, पण जो अराखीव आणि ओपन जो वर्ग होता त्याच्यासाठी वय 33 केलेलं होतं, रिड्यूस केलेलं होतं, ते पुन्हा 38 करण्यात आलं आहे. आणि मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ यांच्यासाठी जे वयचा क्रायटेरिया 43 वर करण्यात आला आहे. ओके, आणि खेळाडूंसाठी पण तसंच आहे 43, आणि मागासवर्गीयांसाठी जे असतील त्यांच्यासाठी दोघांसाठी खेळाडू जर असाल तुम्ही तर 43च आहे. ओके, आणि सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष आहे. आणि जर तुम्ही दिव्यांगांमध्ये असाल तर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 हा क्रायटेरिया ठेवला आहे. म्हणजे 45च्या वरती जर तुम्ही असाल तर भरू शकत नाही, पण त्याच्या आतमध्ये जर असाल तर तुम्ही नक्कीच भरू शकता. हे शुद्धपत्रक आलं होतं. ओके, आणि हे असिस्टंट टाउन प्लॅनिंगचं होतं. ओके, असिस्टंट टाउन प्लॅनिंगचा आता आपण सिलेबस पाहू. सिलेबस तसा अजून आलेला नाही आहे, पण आपण ह्यापूर्वीसुद्धा एक्झाम झालेले आहेत. तर 2018मध्ये जी पेपर झाले होते त्याचा आपण सिलेबसवरून तुम्हाला तुमचा अभ्यास सुरू करण्यासाठी मदत होईल. तर त्याच्यासाठी त्यांनी एक्झामचा पॅटर्न असा ठेवला होता की जी आपली एक्झाम होईल ती
सेम असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त चेंजेस पाहायला मिळणार नाही. तर आपली ही एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये जी आपली मीडियम जे असणार आहे, म्हणजे तुम्हाला लँग्वेज जी असेल ती इंग्लिश लँग्वेज असणार आहे, मराठी नसणार आहे. आणि मराठी इंग्लिश असंही नसणार आहे. पूर्णपणे इंग्लिशमध्येच तुम्हाला पूर्ण पेपर येणार आहे. ओके. आणि तुमचा जो पेपरचे जे मार्क्स असेल, टोटल मार्क्स 200 असतील, म्हणजेच 200 मार्काचा तुमचा हा पेपर होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक क्वेश्चन तुमचा 2 मार्कांसाठी असणार आहे. ओके. 1 क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. ओके. तर त्याचं जे ड्युरेशन असणार आहे, त्या ड्युरेशनसुद्धा 1 हावरसाठीच फक्त तुम्हाला 1च तास मिळणार आहे. तर 1 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, जे 200 मार्क्ससाठी असतील. आणि जी लेवल असेल ती खूप हाय असणार आहे, बिकॉज डिग्री लेवल तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आणि जो पेपर आहे तो MCQ. तर जे तुमची हा जो पेपरचा नेचर असणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, म्हणजे MCQs येतील तुम्हाला आणि 4 त्याचे ऑप्शन्स येतील. तर एका ऑप्शनवर जो तुम्हाला ऑप्शन करेक्ट वाटेल त्याच्यावर तुम्ही कलर करू शकता, म्हणजे मार्क करू शकता. तुम्हाला MPSCचं माहीत असेलच की आपण त्याच्या गोलवर आपण मार्क करतो. ओके. तर जो आपण सिलेबस बघूया. इथे जास्त काही इथे तुम्हाला कळणार नाही असं काही नाही आहे, तुम्हाला कळालंच असेल. फक्त हे लक्षात ठेवा की हा जो पेपर आहे, 1 क्वेश्चन असेल, तो तुमचे 2 मार्क्स असणार आहेत एका क्वेश्चनला आणि 1 तासातच कंप्लीट करायचा आहे. आणि डिग्री लेवल असणार आहे. आणि जो मीडियम असेल तो इंग्लिश मीडियममध्येच असणार आहे पूर्ण पेपर. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डाऊट असेल की नेगेटिव्ह मार्किंग असेल की नसेल. तर आत्ता अजून तरी असं काही आलेलं नाही आहे, पण MPSCचं एक असतंच की त्यांनी MPSC नेगेटिव्ह मार्किंगमध्येच चेकिंग होईल आणि 1/4 असेल असं एक धरून चाला. ओके. आता जे आपण टॉपिक्स बघूया. तर टॉपिक्स बघाल तर करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्स तुमचे व्यवस्थित करावे लागणार आहेत, ज्यामध्ये पॉलिटिकल, इंडस्ट्रियल, इकॉनॉमिक्स, सोशल, एज्युकेशनल, जिओग्राफिकल, ॲस्ट्रॉनॉमिकल, कल्चरल अँड सायंटिफिक एक्सेट्रा हे टॉपिक्स तुम्हाला कवर करायचे आहेत. अँड देन तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हा तुम्हाला चांगला वाचून जावं लागेल. अँड फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंगवर तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत. तर तुम्हाला ह्या सायंटिफिक ह्याच्यावर फॅकल्टी ऑफ सायन्सवर जास्त क्वेश्चन्स येतील, जसं की आपण मागच्या 2018मध्ये पण पाहिलं होतं. तर तुम्हाला हा पार्ट तुम्हाला जास्त तुम्ही IMP म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि सेक्शन Aमध्ये प्लॅनिंगमध्ये तुम्हाला रिजनल प्लॅनिंग करावं लागणार आहे. सेकंड म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन करावं लागणार, टाउन प्लॅनिंग स्कीम, बिल्डिंग परमिशन्स, स्पेशल टाउनशिप्स, ट्रान्सपोर्टेशन, एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट्स, विलेज प्लॅन, ॲक्ट्स अँड रूल्स. हा तुम्हाला सेक्शन 1 आहे. आणि सेक्शन Bमध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन येईल, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू, कोस्ट, प्राईस हे तुम्हाला करून जावं लागणार आहे. कॅपिटल व्हॅल्यू अँड रेंटल व्हॅल्यू. थर्ड असणार आहे व्हॅल्युएशन टेबल, मेथड ऑफ व्हॅल्युएशन, व्हॅल्यू ऑफ ॲग्रिकल्चर लँड, ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स, लँड ॲक्विजिशन. हे तुम्हाला सब्जेक्ट्स तुम्हाला करून जायचे आहेत. हे सेक्शन A आणि सेक्शन B तुम्हाला कंप्लीट सिलेबस सांगितलेला आहे. ओके. तर तुम्ही जर मागच्या जर तुम्ही ॲनालिसिस केलं असेल तर तुम्हाला कळालं असेल की ट्रान्सपोर्टेशन, टाउन प्लॅनिंग, रूल्स रेग्युलेशन, टाउन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट, रिजनल प्लॅन्स हे ह्याच्यावर तुम्हाला, आणि फॅकल्टी ऑफ सायन्स हे तुमचे इम्पॉर्टंट्स असणार आहेत IMPs. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित करून जा. आणि करंट अफेअर्स आणि जनरल अफेअर्ससाठी सुद्धा तुम्हाला करून जावं लागणार आहे पेपरसाठी. आणि जर तुम्हाला एक्झाम डेट जर तुम्ही विचारत असाल की एक्झाम कधी असेल, तर एक्झाम ही एप्रिल आणि मेमध्ये होऊ शकते. तर तुम्ही एप्रिल आणि मे ह्यापर्यंत तुमचा सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा.
जास्त जास्त पुढे जाणार नाही एक्झाम. ओके. तर मला वाटते तुमचे आता जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला वाटते तुमचे आता फॉर्म कसा भरायचा आहे, तुमचं क्रायटेरिया काय असणार आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते भरायचे आहेत, सिलेबस काय आहे, मार्किंग कशी असणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या आहेत. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर असे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.